राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले। यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचा शाल व विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील, नगराध्यक्षा प्रणिती भालके, मंदिर समिती सदस्य शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, संभाजी शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, मुख्याधिकारी महेश रोकडे, व्यवस्थापक प्रवीण कुमार घम तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। तत्पूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करून माहिती घेतली। यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्याअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची माहिती घेतली। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्याअंतर्गत जीर्णोद्धार पूर्ण झालेल्या मंदिरातील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी होम हवन करण्यात आले होते। या होम हवनाचे दर्शन उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।